नमस्कार माझ्या लेकी बाळांनो, सगळे सुखरूप आहात ना? आता आलाच आहात तर तुमच्या आजीचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा हा. त्याच भाज्या खाऊन तुम्हाला लेकी बाळांनो कंटाळा आला असं. आता माझ्या पद्धतीने मी डाळ आणि भात दोन्ही मिक्स करून दाखवते. नया पण दाखिल्या पद्धतीच्या भाज्या करून, जुन्या पण पद्धतीच्या करून दाखिल्या. आता थंडीचे दिवस येत, थंडीच्या दिवसात डाळ आणि भात खायला लय भारी लागती, लय मज्जा येते. लहान मुलापासून तर मोठ्या माणसापर्यंत मी आवडता भात करून दाखवते. भाताला काय काय लागत ती तुम्हाला मी दाखवून घेते. टेन्शन नाही घ्यायचा, असतं मस्त पैकी हसत हसत भात करायचा. लय जर वाटलं म्हणाला कसं काय करावा तर आजीचा व्हिडिओ बघा आणि मग सामान टाकून भात करा. आता याला काय काय लागत ते तुम्हाला दाखवून घेते आणि लगेच चालू करते. तुरी डाळ घेतली, 2-3 टमाटे कापून घेतलेत, हिरवी मिरची कापून घेतली उभी आणि लाल मिरच्या उभ्या तशाच ठेवल्यात, आणि जिरे घेतले, तर मीठ घेतले, हळद घेतली, मोहरी घेतली, चीज घेतली, धने पावडर घेतली, कोथिंबीर कढीपत्ता घेतला, सांबर मसाला घेतलाय, अद्रक लसूण घेतलंय, हिंग घेतलंय, कांदा लसूण मसाला घेतलाय, काश्मीरी मिरची घेतली. आता पाववाटी तांदूळ घेतलेत, एक कांदा कापून घेतला आणि पाण्यात भिजू घेतलाय म्हणजे कडूपणा निघून जातो. आता लेकी बाई हे 2.5 लिटरचं कुकर आहे आपलं. आता तुम्ही गॅसवर मांडतात, मी चुलीवर करते म्हणून काळं होतं, म्हणून राख लायते, मग काळं होत नाही, मग कसं घासायला ताण देत नाही. मग आता हे चुलीवर मांडून घ्यायचं आपल्याला. कुकर गरम होऊ तर तांदूळ आणि डाळ दोन्ही पाण्यात टाकून भिजत घालते. आता वाका भिजू घालते पाण्यामध्ये. आता हाताने चोळू घेते, मग त्याचं काही जर असलं गबाळ गुबाळ तर वर निघून जाईन. हा बघा असं चोळू घ्यायचं, काढायचं, मग सुट्टी होती डाळ. हा बाई असं गबाळ निघत पाण्याचं. आता हे पांढरं पाणी निघालेलं हे काढून घेऊ. हे बघा हे असं. आता तुम्हाला चमच असली तर चमच्याच्या मापाने टाका, पण मी हाताने टाकून घेते तूप याच्यामध्ये. तर तूप गरम झाले, जिरे टाकीते, आता मोहरी टाकीते, आता अद्रक लसूण टाकीते. आता चांगलं परतलंय, हे पण कांदा पण परतू घालते. आता ही हिरवी मिरची उभी कापून घेतलेली आहे आणि लाल मिरची चवती आहे, ही पण परतायला टाकायची. आता कांदा हे सगळं परतलंय, चांगलं लाल जरच झालाय. आता आपण का टमाटे पण टाकून घेऊ त्याच्यात. आता हे कढीपत्ता आहे हे सुद्धा टाकून घ्यायचं आपल्याला त्याच्यात. आता हे थोडंसं हिंग आहे हे पण टाकून घेऊ. आता हे लाल काश्मीरी मिरची टाकून घेऊ. आता हे सांबर मसाला आहे हे पण टाकून घेऊ. आता हे धने पावडर आहे ही पण टाकून घेऊ. तर हे नाही म्हणून हे कांदा लसूण थोडा टाकू. आता थोडीशी हळद सोडून घेऊ. आता हे थोडंसं मीठ टाकून घेऊ चवीला. आता हे मस्त परतल्यानंतर डाळ आणि तांदूळ टाकून घ्यायचा. आता मस्त पैकी परतले डाळ आणि तांदूळ टाकून घेऊ. असं हळूहळू घ्या, सगळा मसाला पोचन मग त्याला डाळ तांदळाला. आता पावशेर डाळ आहे, पावशेर तांदूळ आहेत, याला 1.5 तांब्या पाणी टाकू, मग मस्त पैकी शिजत. आता पहिल्याने 1 तांब्या टाकलाय आणि आता हे अर्धा आहे. आता हे झाकण लावून घेऊ आणि 3 शिट्या होऊन देऊ आणि मग व्यवस्थित शिर भात शिजतो. आता का 3 शिट्या होत
आपण चिचात पाणी भिजू घालू आणि मग काही घरच्या चिचा रथ्यात आपल्याला काही इकत नाही आणावं लागत. उन्हाळ्यात चिचा आल्या का मग त्या आणायच्या, फोडू घालायच्या आणि गोळा करून मीठ लावून शिन बांधून ठेवायच्या. ही चीच आहे, हिच्यात पाणी टाकू. आता शिट्ट्या बोलतो मस्त पैकी भिजल. आता हे वरच्या चिचाचं पाणी आपण भातात सोडू. मग तुम्ही जेवायला, मग मी वाढते तुम्हाला जेवायला. आता आजीकडे नाही यायचा व्हिडिओ बघून तुम्ही घरीच बनवून खाता. या आजीचं नाव नाही विसरायचं की भात लय भारी केला आजीनं. लेकी बाळी कसा भात झालाय, किती गोडवणी भात झालाय. आता गोडवणी भात झाला. आता चीज पाणी केले भात होऊस तर तवर आता उलशी चीज पाणी टाकून घेऊ त्याच्यात. आता हे चीज पाणी केलेलं आहे. असं सगळं खलू खलू घ्यायचं, एक मोरी करायचं चांगलं आणि मग त्याच्यामध्ये भातात टाकून घ्यायचं. आता ह्या बघा हे चीज पाणी मी भातात टाकीते. आता हे का एक मिस्क करायचं, मग सगळं चौकून मिळून बसतं त्याच्यामध्ये आणि एक जीव होत. आता का चांगला शिजलाय. आता आपण खाली उतरून घेऊ आणि ताटात टाकू, मोठं मोठं खाऊ.